2015 मध्ये एका व्याख्यानातील क्लिपमध्ये भारताच्या अस्मितेचा नाव असणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरच शंका घेणाऱ्या थोर विचारवंत असे गणल्या जाणाऱ्या समाज माध्यमांवर आज तत्कालीन गणराज्य संघाचे अध्यक्ष व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या डोसक्यात टकुऱ्यात प्रकाश पडला काय असा कडा सवाल काही नीट केल्याने विचारलं। आणि आता शिवसेनेमध्ये आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक हिंदुत्ववादी नेता म्हणून आणि बिघडलेल्या सर्व टकुऱ्याची डोक्यात प्रकाश पडण्यासाठी म्हणून आज प्रभू रामाचे कौतुक करताना उद्धव ठाकरे यांनी सर्व 50% महिला म्हणजे आपल्या अर्धांगिनीला सर्व अधिकार दिले असे त्यांनी सांगून प्रभू रामाच्या अस्तित्वाचे आज मान्य केले। त्यामुळे सोशल मीडियावर सुषमा अंधारे यांच्यासारखे थोर विचारवंत उद्धव ठाकरे यांच्यामुळे घडल्यामुळे भविष्यात हिंदू धर्माला सनातन हिंदू धर्माला भविष्य आहे असे या बातमीवरून वाटते। प्रभू श्रीराम हा आमच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे। प्रभू श्रीराम हा आमच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे। प्रभू श्रीराम हा आमच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे। काल भाजपने त्याचं पॉलिटिकल टूल किट करण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला आनंद आहे सर। बाई म्हणून तर मला खूप जास्त आनंद आहे, कारण प्रभू श्रीराम एकवचनी एकबाणी एक पत्नी अशी त्यांची व्यक्तिरेखा जी आम्ही रामायणामध्ये अनुभवलेली आहे आणि त्या प्रभू श्रीरामाचे खरे सच्चे अनुयायी आपण शोभता। ते याच्यासाठी सर मी बाई म्हणून आपले विशेष आभार मानले पाहिजे। या महाराष्ट्रात या भारतात अर्धी लोकसंख्या 50% लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे आणि प्रभू श्रीराम एकपत्नी एकवचनी एकबाणी होते आणि प्रभू श्रीराम एकपत्नी एकवचनी एकबाणी होते आणि प्रभू श्रीराम एकपत्नी एकवचनी एकबाणी होते। सर काल आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलात, सगळे रिच्युअल्स पार पाडलेत आणि आपण अत्यंत सन्मानाने महिला म्हणून आमच्या वहिनींचे अधिकार कुठेही डावलले नाही। आमच्या वहिनींना ते सगळे अधिकार आपण दिले। बाकी आम्ही काल बघितलं सर, काही नेते तुरु तुरु एकटेच जात होते आणि पत्नी वनवासातच सर। वाईट वाटत होतं सर, एवढ्या गुड्या उभ्या केल्या आणि पत्नी। हिंदुइझम राम आणि कृष्ण हे थोतांड आहे। मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही, सांगितलंच गेलं। काय मानायचं कारण नाही रामाला आणि कृष्णाला। समजा मी तुमच्याकडे कधीतरी तुमच्या घरी आले, तुमच्या घरात एखादे कुणी म्हातारी आजी आजोबा आहे, मी माझा नवरा सोबत आलो आणि पाया पडलो आणि जर कुणी घरातलं म्हणालो की माय राम सीतासारखा जोडा जन्माला जाऊ दे, तर मी आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही। 7 महिन्याच्या गरोदर सीतामाईला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल। बरं, विशेष रामायण बघणारे ऐकणारे सांगणारे, रामायणावर मालिका बनवणारे किंवा रामायण ही मालिका मिटक्या मारत बघणारे यांच्यापैकी एकाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होत नाही की रामाच्या मनात शंका आली एका क्ष माणसाच्या, मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख टाळते, एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की 14 वर्ष सीता तिकडे एकटी होती, परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का? रामराव काय मला एकटीलाच विचारता बरं सारखं सारखं की 14 वर्ष तिकडे होतीस एकटी होतीस? अहो रामराव, 14 वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरीसोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात की हा? मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा, रामराव कुछ हुआ की नहीं? सीता प्रश्नच विचारत नाही, किंबहुना स्त्रियांनी प्रश्न विचारू नये याचं एक सूचक संकेत या सगळ्या महाकाव्यात दडलेला असतो। म्हणजे इथल्या स्त्रियांना शूद्रांपेक्षा सुद्धा अतिशूद्रांची वागणूक देण्याचा जो रिवाज त्या रामाने घालून दिला तो राम आम्ही मानणार नाही। ते रिडल्स इन हिंदुइझम मध्ये सांगितलं। मी कृष्णाला मानणार नाही। काय करायचं कृष्ण? बायकांची कपडे पळवायचा, बायका आंघोळीला बसल्या तर त्यांना चोरून बघायचा, बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा आणि मग इकडे आसाराम बिसाराम सगळे सांगतात। भगवान कृष्ण जब गोपिकाओं के संग वृंदावन में रास लीला करते हैं बड़ा आनंद आता है, बड़ा आनंद आता है। आईला आनंद आता। आता विचार करा, समजा आमच्या एखाद्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोराला जर आम्ही म्हणलं ए जा रे भाऊ एखाद्या कॉलेजमध्ये जा,
हा आणि छेड एखाद्या पोरीला ट्युशन ब्युशनला चालली असली आणि आमच्या एखाद्या पोरानं जाऊन छेडलं समजा आणि पोरगी जर म्हणली का रे घरात आई बहीण नाही का आणि पोरग जर म्हणलं हे पहा मॅडम घरात आई आहे बहीण आहे सगळी नाती आहेत सगळ्या नात्यांची अहमियत आम्हाला कळते मात्र मैं कृष्ण का अवतार हूँ ये मैं नहीं कर रहा हूँ कृष्ण मुझसे करवा रहा है चालते जनद्रोह आपण पाहत आहात जनद्रोह या चॅनलला लाईक आवाज शेअर आणि सबस्क्राइब करा